Good morning students. Welcome to 4th standard class. आज तुमचा मराठीचा तास. आजच्या तासाला आपण पाठ 9 आणि 10 शिकणार आहोत. कारण दोघं पाठ एकमेकांशी संबंधित आहे आणि छोटे आहे. 9व्या पाठाचं नाव आहे वाचूया गिरवूया. 10व्या पाठाचं नाव आहे ओळखा पाहू. पाठ 9 वाचूया गिरवूया. यामध्ये तुम्हाला अक्षरे आणि शब्द गिरवायचा आहे आणि वाचायचा आहे. शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं नाव तुम्हाला वाचायचं आहे आणि वर्कबुकमध्ये ते गिरवायचं आहे. पहिलं चित्र काय दिसतंय मुलांनो? पेन. काय आहे? पेन. पेनचा उपयोग लिहिण्यासाठी होतो. दुसरं काय चित्र दिसतंय? वही. वही म्हणजेच नोटबुक. नंतर फळा. कोणतं चित्र आहे? फळा. फळा म्हणजेच ब्लॅकबोर्ड. तर रिक्षा. कोणतं चित्र आहे? रिक्षा. मग रिक्षा शब्द कसा लिहायचा? रिक्षा. नंतर कोणतं चित्र आहे हे? कैरी. कैरी शब्द कसा लिहायचा आहे हे लक्षात घ्यायचंय मुलांनो. तर रुपया. रुपया. रुपया शब्द कसा आहे ते नीट बघायचं आहे. नंतर कोणतं फळ आहे? कोणत्या फळाचं चित्र दिसतंय? पेरू. पेरू. अंगठी. अंगठी. अंगठी शब्द कसा लिहिला आहे? अ वर काय आहे? अनुस्वार. पोलीस. कसलं चित्र आहे? पोलीस. नंतर काय दिसतंय ते? चौक. 4 रस्ते मिळतात त्याला काय म्हणतात? चौक. चौक शब्द कसा आहे? चौक. नंतर कसलं चित्र आहे? ऊस. ऊस. कोणत्या फळाचं चित्र आहे? पपई. कोणतं फळ आहे? पपई. अशाच प्रकारे मुलांना तुम्ही 9वा पाठ पूर्ण करायचा आहे वर्कबुकमध्ये. पाठ 10 ओळखा पाहू. चित्रे पहा, नावे सांगा, नावे पूर्ण करा व वाचा. मुलांनो, या पाठातील आपल्याला चित्रांची नावं पूर्ण करायची आहे वर्कबुकमध्ये. पहिलं काय चित्र आहे? इमारत. इमारत शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. दुसरं मासा. कसलं चित्र आहे हे? मासा. चिमणी. चिमणी. गुलाब.
गुलाब, गुलाब. पतंग, पतंग. रुमाल, रुमाल. बैल, बैल. घोडा, घोडा. कुत्रा, कुत्रा. फूल, फूल. केळी, केळी. मुलांनो, अशाच प्रकारे तुम्हाला पाठ क्रमांक 10 चित्र बघून नाव पूर्ण करायचं आहे वर्कबुकमध्ये. 9 आणि 10 हा पाठ वर्कबुकमध्ये कंप्लीट करायचा आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वेलकम टू 4th स्टँडर्ड क्लास. आज आपला मराठीचा तास. आजच्या तासाला आपण पाठ 11वा शब्दपट वाचूया. पाठ 12 शब्दांशी खेळूया. हे 2 पाठ आपण शिकणार आहोत. जसा पाठ क्रमांक 10 आणि 11 एकमेकांशी रिलेटेड आहे. पाठ 10 मध्ये आपण शब्द वाचले. आता 11 मध्ये आपण वाक्य वाचणार आहोत. शब्दपट वाचूया. हौद, हौद पाण्याने भरला आहे. हौद पाण्याने भरला आहे. पतंग, आम्ही पतंग उडवतो. घोडा, घोडा धावतो. बैल, बैल चारा खातो. फूल, फूल छान आहे. केळी, केळी पिवळी आहे. गुलाब, लाल गुलाब पहा. चिमणी, चिमणी झाडावर बसली. मासा, हा मासा पहा. इमारत, इमारत बघ. आता आपण पाठ 12 शब्दांशी खेळूया हा पाठ आपण शिकणार आहोत. शब्दांशी खेळूया म्हणजे काय मुलांनो, या पाठात तुम्हाला चित्र दिसतायत आणि त्याच्या पुढे शब्द दिलाय. पूर, वाडी. तर आपल्याला यावरून काय लक्षात येईल की यावरून आपल्याला शहर आणि गावांची नावं तयार करायची आहे. म्हणजेच शब्दांशी खेळूया. बघा, खालील शब्द वाचा, समजून घ्या व लिहा. उदाहरण दिले म्हणजेच एक्झाम्पल दिले तुम्हाला त्यांनी. चंद्राचं चित्र काढले आहे आणि पुढे पूर शब्द दिलाय. मग कोणत्या शहराचं नाव तयार झालं? चंद्रपूर. तसेच आपल्याला खाली दिलेल्या चित्रांचं ना योग्य नाव द्यायचं आहे. पहिलं आहे नाग अधिक पूर. मग कोणतं शहर? नागपूर. दुसरं चिंच, पुढे वडाच्या झाडाचं चित्र दिलंय. मग कोणतं शहराचं नाव येईल? चिंचवड. 3 40 या अंकाचं चित्र दिलंय आणि पुढे गाव लिहिलंय. मग कोणत्या गावाचं नाव येईल? 40गाव. चौथं कोल्ह्याचं चित्र दिलं आहे आणि पुढे पूर शब्द लिहिलाय.
मग कोणत्या शहराचं नाव येईल मुलांनो? कोल्हापूर. 5 मोराचं चित्र दिलेलं आहे आणि पुढे गाव लिहिलंय. मग कोणतं गाव येईल? मोरगाव. व्हेरी गुड. नंतर 6 मध्ये 12 लिहिले आणि पुढे मती लिहिलंय. मग काय येईल? बारामती. 7 गड लिहिले आणि चिरोली लिहिलंय. मग कोणत्या शहराचं नाव येईल? गडचिरोली. पुढच्या शहरात 32 अंक लिहिलाय आणि पुढे काय लिहिलंय? शिराळा. मग कोणत्या गावाचं नाव येईल? 32 शिराळा. नंतर घोड्यांचं चित्र दिलं आहे आणि पुढे गाव लिहिलंय. मग कोणत्या गावाचं नाव तयार आहे मुलांना? घोडेगाव. लास्टला आंब्याचं चित्र दिलं आहे आणि पुढे गाव लिहिलंय. मग काय नाव येईल गावाचं? आंबेगाव. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा, खालील शब्दांना पूर शब्द जोडा. गावांची नावे लिहा, वाचा. खाना, सोला, विजा, राजा. यांना कोणता शब्द जोडायचा मुलांना? पूर. मग कोणता शब्द तयार होईल? खानापूर, सोलापूर, विजापूर, राजापूर. नेक्स्ट, खालील शब्दांना वाडी शब्द जोडा. गावांची नावे लिहा व वाचा. खाली शब्द कोणते दिले? पळस, सावंत, कुर्डू आणि किर्लोस्कर. मग आता ह्या शब्दांना फक्त मुलांना तुम्हाला वाडी शब्द जोडायचा आहे. पळसवाडी, सावंतवाडी, कुर्डूवाडी आणि किर्लोस्करवाडी. हे सगळं तुम्हाला वर्कबुकमध्ये कंप्लीट करायचं आहे. आता आपण परत याची रिव्हिजन करू. बघा, नागपूर, चिंचवड, चाळीसगाव, कोल्हापूर, मोरगाव, बारामती, गडचिरोली, 32 शिराळा, घोडेगाव, आंबेगाव. दुसऱ्या प्रश्नात बघा, खानापूर, सोलापूर, विजापूर, राजापूर. तिसरा प्रश्न, पळसवाडी, सावंतवाडी, कुर्डूवाडी, किर्लोस्करवाडी, विठ्ठलवाडी, नरसोबाची वाडी. यात पाठामध्ये काय मुलांनो? शहर आणि गावांची नावं. हे शहर आणि गावांची नावं पूर्ण होतात. आपण वाडी शब्द लावला, पूर शब्द लावला, गाव शब्द लावल्यानंतर. आणि शेवटी जो उपक्रम दिलाय तुम्हाला, पूर किंवा नगर जोडून अन्य राज्यातील तुम्हाला माहीत असलेली शहरे, गावांची नावे लिहा. उदाहरण दिले त्यांनी, रामपूर, विजयनगर. मुलांनो, तुम्ही आता आपण शिकलो की कोणत्या शब्दाला काय लावल्यानंतर कोणत्या शहराचं नाव तयार होईल. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या विचार करून ते शब्द लिहायचे आहे. म्हणजे आपल्याला शहरांचे नावं माहीत होतील. याचप्रमाणे तुम्हाला पाठ 11 आणि 12 आपल्या मराठी वर्कबुकमध्ये पूर्ण करायचं आहे. म्हणजेच जे मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवलं, हे शब्द तुम्हाला तिथे लिहायचे आहेत मुलांनो. थँक्यू. Good morning students. Welcome to 4th standard class. Welcome back to Marathi period. मुलांनो, आज आपण कोणता लेसन शिकणार आहोत? आपल्या लेसनचं नाव काय आहे सांगा बघू. आपल्या लेसनचं नाव काय आहे? कोण सांगणार? ओळखूया, सांगूया. म्हणजेच आपल्याला चित्र बघून ओळखायचं आहे आणि त्यावरून माहिती सांगायची आहे. म्हणजेच ओळखूया, सांगूया. त्या चित्राबद्दल माहिती सांगायची. म्हणजेच ओळखूया, सांगूया. लेसन नंबर
तेरा. बघा, या लेसन मध्ये आपल्याला 2 चित्र दिसत आहेत. एका मुलाच्या हातात वर्तमानपत्र आहे आणि मुलीच्या हातात सुद्धा वर्तमानपत्र आहे. चित्र पहा. चित्रातील व्यक्ती, वस्तूंची नावे दाखवा, वाक्य बनवा, वाक्य लिहा. म्हणजे त्या वर्तमानपत्रात कोणते चित्र आहे, त्याच्या बाजूला शब्द दिले आहेत, त्या शब्दांवरून आपल्याला वाक्य बनवायचे आहे. म्हणजेच खाली ज्या ओळी दिसत आहेत त्यात तुम्हाला वाक्य लिहायची आहे. आता मुलाच्या हातात वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्रात कोणती शब्द आहेत ते आपण वाचणार आहोत. भाजीवाली, तराजू, हिरवी पालेभाजी, तोलणे. दुसरं चित्र आहे खालचं, तिथे फळा, टीचर, खडू, लिहिणे. आता मुलीच्या हातात वर्तमानपत्र आहे, त्यात कोणते शब्द आहेत ते बघा. घंटा, शिपाई, वाजवणे, शाळा. खालचं चौथं चित्र आहे पोस्टमनचं. पोस्टमन, पत्र, टोपी, पोहोचवणे. मुलांनो, आता ह्या चित्रात जे शब्द आलेत ना त्यावरून आपल्याला खाली वाक्य लिहायचे आहे. प्रत्येक शब्दांवरून आपल्याला वाक्य लिहायचे आहे. आता पुढचं चित्र बघा. मुलगा आणि मुलगीच आहे. त्या चित्रामध्ये कोणते काय आहेत ते शब्द आपण बघणार आहोत. मुली, खेळ, मैदान, धावणे. दुसरं चित्र आहे मुलगे, फुटबॉल, खेळणे. मुलाच्या हातात वर्तमानपत्र आहेत, त्यात कोणतं चित्र आहे, शब्द कोणते ते बघा. आजी, पेपर, वाचन, चष्मा. चौथं चित्र आहे कंडक्टर, प्रवासी, तिकीट घेणे. मुलांनो, आता आपण वाक्य बनवली आहे आणि लिहिली आहेत, तर ते आता आपण वाचन करणार आहोत. चित्रात भाजीवाली बाई दिसत आहे. तिच्याकडे हिरव्या पालेभाज्या आहेत व ती भाजी तराजूमध्ये तोलत आहे. दुसरं वाक्य बघा. शिक्षिका फळ्यावर खडूने लिहित आहे. आता मुलीच्या हातात वर्तमानपत्र आहे, त्याच्या खाली कोणतं वाक्य लिहिलं आहे. शाळेत शिपाई आहे. शिपाई घंटा वाजवत आहे. चौथं चित्रावरून कोणतं वाक्य तयार केलंय. पोस्टमनने टोपी घातली आहे. पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमन जात आहे. अशा प्रकारे मुलांना आपल्याला वाक्य बनवायची आहे चित्र बघून. आता दुसरं चित्र बघा. त्याच्या खाली कोणती वाक्य लिहिली आहेत. मैदानात मुली खेळत आहे. मुली धावण्याचा, एकमेकांना पकडण्याचा खेळ खेळत आहे. मुले मैदानावर फुटबॉल खेळत आहे. दुसरं चित्र बघा. त्याच्या खाली कोणती वाक्य आहेत. आजीला पेपर वाचायला आवडतो. आजी चष्मा लावून पेपराचे वाचन करीत आहे. बसमध्ये प्रवासी व कंडक्टर आहेत. कंडक्टर कडून प्रवासी तिकीट घेत आहे. अशा प्रकारे मुलांना तुम्हाला शब्दावरून वाक्य बनवायची आहेत. आता या पाठात कोणते शब्दार्थ आलेत ते बघा. भाजीवाली, व्हेजिटेबल, सेलर, तराजू, बॅलन्स, पालेभाजी, लिफी ग्रीन व्हेजिटेबल्स, तोलणे, टू वे, घंटा, बेल, शिपाई, पिऊन, पोस्टमन, पोस्टमॅन. शब्दार्थांचं वाचन करायचे मुलांनो. पत्र, लेटर, टोपी, कॅप, फुटबॉल, फुटबॉल, चष्मा, स्पेक्टकल्स, प्रवासी, पॅसेंजर, तिकीट, तिकीट. मुलांनो, अशाच प्रकारे तुम्हाला वर्कबुकमध्ये हे लेसन कंप्लीट करायचं आहे आणि वाचन करायचं आहे. मुलांनो, हा पाठ आपला ॲक्टिव्हिटी पार्ट 1 आहे, म्हणजेच उपक्रम. थँक्यू. Good morning students. Welcome to 4th standard class.
आज आपला मराठीचा तास. आजच्या तासाला आपण काय शिकणार आहोत मुलांनो? या चित्रावरून तुम्हाला लक्षात आलं का? लहानपणी तुम्ही कधी भातुकलीचा खेळ खेळला असेलच, हो की नाही? भातुकलीचा खेळ खेळायला सगळ्यांना आवडतं. छोटी छोटी भांडी, सगळ्यात छोट्या छोट्या वस्तू, लहानपणी तुम्ही हे खेळ खेळले आहात. जेवण बनवणे, पोळी करणे, भाजी करणे, हो की नाही मुलांनो? आठवलं का? सगळी छोटी छोटी भांडी, सगळे छोटे छोटे साहित्य, यामध्ये तुम्ही खेळले आहात की नाही? मग आज आपण अशीच एक कविता शिकणार आहोत, खेळातील स्वयंपाक. कवितेचं नाव काय आहे आपल्या? खेळातील स्वयंपाक. म्हणजे खेळताना तुम्ही स्वयंपाक बनवलाय ना, तो स्वयंपाक. बघा, आधी आपण कवितेचं वाचन करणार आहोत. पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, गरम गरम पोळी वाढतो, विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो. कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो, डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो, स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. बघा मुलांनो, आपण कवितेचं वाचन केलं आहे, खेळातील स्वयंपाक. आणि कविता कोणाची आहे? किशोर पाठक. आता आपण कवितेचं स्पष्टीकरण बघूया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. खेळातील स्वयंपाक ऐका व म्हणा. कविता कोणाची आहे? किशोर पाठक. कवितेचे लेखक कोण आहे? किशोर पाठक. त्यांनी ही कविता लिहिली आहे. बघा, तुमच्याच वयाचा मुलगा जेवण बनवतो आहे. तुम्ही पण केलं आहे ना भातुकलीच्या खेळामध्ये? तसंच पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कणिक मळतो. पिठामध्ये आपण पाणी घातल्यानंतर तिंबून तिंबून म्हणजे आपण दाबून दाबून कणिक मळतो, म्हणजे कणिक भिजवतो, पीठ मळतो. आपण पण बघितलं आहे ना, आई आपली थोडं थोडं पाणी टाकते पिठामध्ये आणि तिंबून तिंबून कणिक मध्ये. तिंबून तिंबून म्हणजे काय? दाबून दाबून छोटे छोटे आपण गोळे करून ती कणिक मळतो, म्हणजे पूर्ण गोळा तयार करतो, म्हणजेच कणिक मळतो. भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो. पीठ मळून झाल्यानंतर काय करतो मुलांनो? आपण भरभर भरभर पोळी लाटतो, म्हणजे पोळी लाटतो, पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो. पोळी जर छान लाटली गेली तर पोळीचा फुगा तव्यावरती फुगतो, म्हणजे ती छान फुगते, छान तयार होते पोळी. चपाती छान तयार होते, पोळीचा फुगा फुगतो. गरम गरम पोळी वाढतो. पोळी झाल्यानंतर आपण काय करतो? गरम गरम पोळी वाढतो ताटात. ती खायला खूप छान वाटते, गरम गरम पोळी. गरम गरम पोळी वाढतो. विळीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो. म्हणजे विळीवरती आपण वांगी चिरतो, म्हणजे भाजी कापतो, आणि गरम मसाला त्यात भरतो. भाजीला चव येण्यासाठी आपण त्यात काय भरतो? गरम मसाला. भाजी टेस्टी लागावी म्हणून आपण त्यात गरम मसाल्याचा वापर करतो. कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो. कढईत आपण भाजी बनवण्यासाठी काय करतो? सगळ्यात आधी तेल टाकतो, मोहरी टाकतो, म्हणजे भाजी करायच्या आधी आपल्याला ते टाकावं लागतं. मग तिखट घालून रस्सा करतो. रस्सा म्हणजे ग्रेव्ही, पातळ. तिखट घालून
पातळ रस्सा करतो आपण, त्याला म्हटलं त्यांनी तिखट घालून रस्सा करतो. डाळ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो. बघा, आपण डाळ भात करताना सुद्धा कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ भांड्यात भरतो, आपण आधी टाकतो आणि मग त्याच्यात पाणी टाकतो. पाणी टाकलं नाही तर आपला डाळ आणि तांदूळ शिजणारच नाही, म्हणून त्यासाठी त्यात पाणी टाकावं लागतं. कुकरच्या तोंडात शिट्टी कोंबतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो. कुकरच्या तोंडात काय लावावं लागते? शिट्टी. बघा, स्वयंपाक झाला जाहीर करतो म्हणजे आपण ते डाळ तांदूळचे डबे कुकरमध्ये ठेवल्यानंतर गॅस पेटवल्यानंतर शिट्टी लावल्यानंतर ते शिजल्यानंतर शिट्टी होते, जोरात आवाज येतो, बरोबर की नाही? कोंबतो म्हणजे आपण शिट्टी लावतो आणि शिट्टी झाल्यानंतर आपल्याला समजतं की आपला डाळ आणि तांदूळ शिजले आहे, म्हणजे डाळ भात तयार आहे. शिट्टी झाल्यानंतर मग आपण 2 किंवा 3 शिट्ट्या घेतल्यानंतर आपण तो कुकर बंद करतो. मग आपल्याला समजतं की शिट्टी झाल्यानंतर आपला डाळ आणि तांदूळ शिजले आहे. मग शिट्टी काय सांगते? जाहीर करते की तुमचा डाळ आणि तांदूळ शिजला आहे. तिचा आवाजाने आपल्याला कळतं की हे पदार्थ शिजले असतील. स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो. स्वयंपाक माझा डबीत मावतो म्हणजे आमचा स्वयंपाक डबीत मावतो. तुम्हाला दिसतो ना ती डबी, त्यात मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो. आमचा डबी छोटी आहे, त्यात कमी जेवण बसतं, तरीही आम्ही पोटभर जेवतो. काय म्हटले त्यांनी? स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो. इतकं छोटा डबा असल्यावर तरी सुद्धा आमचं त्यातल्या जेवणाने पोट भरतं. पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. बघा मुलांनो, आपण देखील जेवण झाल्यानंतर फळं खातो, बरोबर की नाही? कारण पचन व्यवस्थित होतं त्याच्याने, फळं खाल्ल्यामुळे पचन व्यवस्थित होतं. म्हणून त्यांनी म्हटलंय पचनासाठी 2 फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो. प्रत्येकाला आम्ही 2 फळं देतो की जेवल्यानंतर पचन व्यवस्थित व्हावं, यासाठी आम्ही प्रत्येकाला 2 फळं देतो आणि ती आम्ही खातो. समजली मुलांना कविता? कवितेचं वाचन करायचं आहे. आता कवितेत कोणते शब्दार्थ आले ते बघा. सगळ्यांनी माझ्या मागे बोलायचं आहे. स्वयंपाक कुकिंग, पीठ फ्लोअर, पाणी वॉटर, टिंबणे टू बी, ट्रोली वेंट, कणिक वेंट, व्हीट फ्लोअर, मळणे टू नीड, भरभर क्विकली, पोळी चपाती, लाटणे टू रोल आउट चपातीज, तवा पॅन, गरम हॉट, गरम मसाला हॉट स्पायसेस, वांगी ब्रिंजल. मुलांनो, प्रत्येक शब्दार्थाचं वाचन करायचं आहे. आता पुढचे शब्दार्थ बघा. विळी, अ ब्लेड, सेट, अ बिकली, इन अ स्टॉक, कढई, फ्राईंग वेसल, तेल ऑइल, तिखट रसा स्पायसी ग्रेव्ही, डास प्लेट पल्स, तांदूळ रॉ राईस, भांडे वेसल पॉट, शिट्टी विसल, जाहीर अनाउन्स, डबी स्मॉल बॉक्स. मुलांनो, अशाच प्रकारे तुम्हाला वर्कबुकमध्ये देखील कविता कंप्लीट करायची आहे. थँक्यू. Good morning students. Welcome to 4th standard class.
आज आपला मराठीचा तास तुमच्या आवडीचा. मुलांनो, आता कोणता ऋतू चालू आहे? पावसाळा. बरोबर. मग मुलांनो, पावसाळ्यात आपण काय करतो? झाडे लावतो. बरोबर की नाही? पावसाळ्यात लावलेलं झाड खूप छान वाढतं आणि त्याला भरपूर पाणी मिळतं. मुलांनो, झाडे का लावतात? सांगा बघू. कारण आपल्याला त्यांच्यापासून फुले मिळतात, फळे मिळतात आणि आपल्याला सावली देखील मिळते. बरोबर की नाही? मग आपण मित्र-मैत्रिणींसोबत सुद्धा मैत्री करतो. मित्र-मैत्रिणींसोबत मैत्री तर आपण नेहमीच करतो. पण कधी तुम्ही झाडाशी मैत्री केली आहे का? सांगा बघू. झाडांशी मैत्री करून बघा. म्हणजेच आपण झाडाशी मैत्री केल्यानंतर आपल्याला किती फायदे होतात, बरोबर की नाही? जे आपल्याला खूप गरजेचे आहे, आपल्या शरीराला खूप उपयुक्त आहे. मग चला तर आज आपण धडा 15वा झाड आपला मित्र. म्हणजेच आज आपल्याला झाडाशी मैत्री करायची आहे. कोणाशी मैत्री करायची आहे? झाडाशी. त्याचे काय फायदे आहेत, किती उपयोग होतात आपल्याला झाडाचे, हे आपण या पाठात शिकणार आहोत. पाठ 15 झाड आपला मित्र. आधी आपण वाचन करूया. मी तुम्हाला सावली देतो, फळे देतो, फुले देतो, औषधही देतो, दिवसभर भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. मुलांनो, बघा, झाड आपल्याला फळे देतात, सावली देतात आणि फुलंही देतात, औषधही देतात. काही काही झाडं आपल्याला औषधांसाठी उपयुक्त असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर ऑक्सिजन मिळवून देतो. म्हणजेच काय? प्राणवायू. म्हणजे त्याची आपल्याला खूप गरज असते. आपल्या शरीराला ऑक्सिजनची खूप गरज असते. ते आपल्याला कोणापासून मिळतं? झाडांपासून. जर आपण झाडं लावलीच नाही तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. ते आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतं. म्हणून झाड लावायचं आहे. मुलांनो, मग तुम्ही झाडाची काळजी कशी घ्याल? आता झाड बोलते, बघा, मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. बघा, झाड काय म्हणते? मला तोडू नका, मला पाणी घाला, खूप झाडे लावा, फक्त वाळलेल्या फांद्याच इंधनासाठी वापरा. म्हणजे वाळलेल्या फांद्या काय? सुकलेल्या ज्या फांद्या आहेत इंधनासाठी म्हणजे जाळण्यासाठी वापरा. वादळामुळे मी मोडून पडलो तर दुसरे झाड लगेच लावा. म्हणजे झाडं कमी होणार नाही, झाडांमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळेल, म्हणजेच प्राणवायू मिळेल. बघा मुलांनो, काही झाडांपासून आपल्याला औषधी मिळते. हे झाड जे दिसतंय ते झाड आहे वडाचं झाड. याच्यापासून आपल्याला केसांसाठी औषधी बनवता येते आणि बरेच फायदे या झाडामुळे आपल्याला मिळतात. तसेच बरेच झाडं औषधी वनस्पती देखील असतात, जसे पिंपळ. मग मुलांनो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडामुळे सावली मिळते, झाडामुळे आपल्याला गारवा मिळतो. झाडे जमिनीची धूप थांबवतात. म्हणजे जमिनीची धूप ते थांबवतात. आपल्याला गरमी जी असते उन्हाळ्यात ती झाडामुळे कमी होते. झाडे हवा शुद्ध ठेवतात. झाडामुळे प्रदूषण कमी होते.
म्हणजेच मुलांनो, आपल्या आजूबाजूला जर कारखाने असतील, त्याचा तो धूर जेव्हा हवेत सोडला जातो, पण ते शुद्ध करण्याचं काम झाड करतं, म्हणजे आपल्याला हवा शुद्ध मिळते आणि प्रदूषण कमी होते. आता या पाठात आलेले शब्दार्थ बघा. मित्र फ्रेंड, सावली शॅडो, औषध मेडिसिन, दिवसभर कंटिन्युअसली, ड्युरिंग द होल डे. शब्दार्थांचं वाचन करायचं मुलांनो. भरपूर, अ लॉट ऑफ, तोडू नका, डोंट कट, खूप, मेनी, फक्त, ऑनली, वाळलेल्या, ड्राय, फांद्या, ब्रांचेस, इंधन, फ्यूल, वादळ, स्ट्रॉम, मोडून पडणे, टू फॉल, ब्रोकन, लगेच, इमिडिएटली. मुलांनो, वर्कबुकमध्ये लेसन कंप्लीट करायचं आहे. मग या पाठातून आपण काय शिकलो मुलांनो? झाडांना घाला पाणी, ते वाढवतील पाऊस पाणी. जर आपण खूप झाडं लावले तर पाऊस देखील जास्त पडेल आणि आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही. म्हणून झाडे लावायची आहेत. थँक्यू.